विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या आयविनर पेपरमधील इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाची उत्तरसूची आपण देत आहोत. पहा, तर फक्त उत्तरसूची मी या व्हिडिओमध्ये देत आहे. बुद्धिमत्तेची सर्व स्पष्टीकरणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेच. प्रश्न क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर घ्या, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टायगर. प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमरेला. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक 1 येईल. प्रश्न क्रमांक 11 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने हे 13 प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाचं उत्तर पहा. प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3च. प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 याचं सुद्धा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि प्रश्न क्रमांक 19 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि प्रश्न क्रमांक 20 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने आपण इंग्रजी विषयाची उत्तरसूची दिलेली आहे. आता बुद्धिमत्ता विषयाची आपण संपूर्ण स्पष्टीकरणे या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आय एम विनर इयत्ता 3 आज झालेल्या पेपरची बुद्धिमत्ता विषयाची उत्तरसूची पहा. प्रश्न क्रमांक 21. एका सांकेतिक भाषेत 7 बरोबर 56, 3 बरोबर 12, 6चा संबंध 42, तर 9चा संबंध किती? तर पहा, 7 गुणिले क्रमवार संख्या पुढची जर घेतली 8 तर 7 8 56, म्हणजे 7च्या पुढचा अंक घेतलेला आहे आणि त्याचा गुणाकार केलेला आहे. त्याच पद्धतीने 3च्या पुढचा अंक 4, 3 चौक 12. त्याच पद्धतीने 6च्या पुढची संख्या घ्या 7, 6 7 42 आणि 9 नंतर क्रमाने येणारी संख्या 10 आणि 9 10 90. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पहा प्रश्न क्रमांक 22. अचानक पावसामुळे ओढ्याला पूर आलेला आहे, अशा वेळी काय कराल? त्या पुराच्या पाण्यातून चालत जाईल, हा येईल का? नाही. सोबत असणाऱ्यांना त्या पाण्यातून जाण्यास सांगेल, हे सुद्धा येणार नाही. सोबत असणारे साहित्य तो पाण्यात टाकेल, तर हे येणार नाही. पूर ओसरल्यावर ओढ्याच्या पलीकडे जाईल, तर हा पर्याय योग्य आहे. पूर ओसरल्यावर ओढ्याच्या पलीकडे जाईल, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 23. एका सांकेतिक भाषेत कमळ हा शब्द 538 असा लिहिला जातो, कसर हा शब्द 963 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत क हे अक्षर कसे लिहाल? तर पहा, कमळ हा शब्द कसा लिहिलेला आहे? तर 538 आणि कसर बरोबर काय लिहिलेलं आहे? 963. तर पहा, दोन्हीमध्ये कॉमन असणारा अंक कोणता आहे? पहा, इथे क आहे, इथे क आहे, त्यामुळे कॉमन पहा, याच्यामध्ये सुद्धा 3 आहे या संख्येमध्ये आणि इथे सुद्धा 3 आहे. ठीक आहे, त्यामुळे क बरोबर किती येणार आहे? 3 येणार आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 24. एका सांकेतिक भाषेत दासी हा शब्द दिसा, पहा, दासी हा शब्द दिसा, सीता हा शब्द साती असा लिहितात, तर याच भाषेत गीता हा शब्द कसा लिहाल? तर पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे? दासी हा शब्द दिसा असा लिहिलेला आहे, म्हणजे काय केलेलं आहे? तर द ला दुसरी वेलांटी आणि स ला एक काना, त्या पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने पहा, सीता हा शब्द साती लिहिलेला आहे. ठीक आहे, तर स ला काना आणि दुसरी जी वेलांटी आहे ती दुसऱ्या या ठिकाणी
अक्षराला दिलेले आहे, तीला. ठीक आहे, तर तला दिलेले आहे. याच पद्धतीने जर बघितलं गीता, आता पहा गीता हा शब्द जो आहे गीता, तर इथं दुसरी वेलंट आहे ती काय राहील, तर या अक्षराला राहील आणि या ठिकाणी गला काय राहील, फक्त काना, तर गाती. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. सोबतच्या आकृतीतील किरणांची संख्या किती. आता पहा किरण एकाच दिशेने असतो. ठीक आहे, एकाच दिशेने जातो तो किरण. तर या ठिकाणी हा एक किरण येईल, त्यानंतर इथून सुरुवात केला तर हा एक किरण येईल, त्यानंतर इथून सुरुवात केला तर हा एक किरण येईल, नंतर इथून सुरुवात केला तर हा एक किरण, इथून एक सुरुवात केला तर हा एक किरण होईल आणि हा एक किरण. किती झाले मग, 1 2 3 4 5 आणि 6. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पहा त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 ते 30. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तो शोधून तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध लावा व योग्य पर्याय निवडा. तुम्ही हे सर्वनाम आहे, तर थंडावा हे विशेषण आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा बैल, बैलचा संबंध गाय, तर उंटचा काय, तर नर मादी दिलेला आहे. ठीक आहे, बैल नर आहे, गाय मादी. तर त्याच पद्धतीने उंट काय येणार आहे, सांडणी येणार आहे. ठीक आहे, सांडणी. त्यानंतर पहा 28वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28 पहा 42 या संख्येची निमपट केली. समजा आपण बे दोन्ही 4 बे एक बे. ठीक आहे, तर 21 आलं आणि 21 मधील अंकांचा गुणाकार किती येतो, तर बे एक बे. ठीक आहे, किती येतो, बे एक बे. आणि त्यामुळे ही संख्या फक्त कशी लिहिलेली आहे, आपल्याला उलट करून लिहिलेली आहे आणि त्यांचा अंकांचा गुणाकार 2च येत आहे. त्याच पद्धतीने 16ची निमपट जर केली आपण, 16ची निमपट करा, किती येईल 8. आणि 8 या ठिकाणी पर्यायामध्ये नाही, परंतु 8 कोणत्या तरी अंकांचा गुणाकार आला पाहिजे. तर पहा 18 मधील अंकांचा गुणाकार पहा, 1 गुणिले 8 8 1 8. तर हा पर्याय येईल, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा 29वा प्रश्न, 8चा संबंध 64 तर 9चा कोणाशी. तर आता 8चा वर्ग 64 आहे, तर 9चा वर्ग किती येणार आहे, 9चा वर्ग 81 येणार आहे आणि 8चा वर्ग किती आहे 64. आता प्रश्न क्रमांक 30 पहा, या ठिकाणी आकृती दिलेली आहे. ठीक आहे, आयत दिलेला आहे आणि त्यामध्ये 4 गोल या ठिकाणी वर्तुळ दिलेले आहेत. आता हे वर्तुळ दिल्यानंतर पुन्हा काय केलेलं आहे, 3 बाजू असणारा त्रिकोण आणि त्यामध्ये 3 या ठिकाणी वर्तुळ दिलेले आहेत. त्याचबरोबर पंचकोन आहे, पंचकोनाचा संबंध विचारला आहे. आता इथे 4 बाजू होत्या, इथं 3 केल्या, मग इथे 5 बाजू आहेत, तर इथे किती बाजू येणार, मग 4च बाजू येणार ना. मग 4 बाजू असणारी आकृती कोणती आहे, हीच आहे. ही येणार नाही, ही येणार नाही, ही येणार नाही. मग आता या ठिकाणी किती आहेत, 5 बाजू आहेत, तर 5 वर्तुळ आहेत. मग आता 4 बाजू येतील, 4 बाजू आहेत तर 4 वर्तुळ. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 31, मुलांच्या रांगेत चंदन 13व्या क्रमांकावर आहे. कितवा आहे, 13वा. आणि तो मध्यभागी उभा आहे, म्हणजे तो काय आहे, मध्यभागी उभा आहे. म्हणजे त्याच्या डावीकडे 12 आणि उजवीकडे 12 मुलं असतील आणि तो स्वतः एक 12 + 12 24, 24 + 1 25. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता पहा त्यानंतर काय केलेलं आहे, भरत उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा होता. जो भरत आहे तो उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे, पूर्वेला. ठीक आहे, पूर्वेला तोंड करून उभा होता. तो उजवीकडून पाहता, या ठिकाणी तो उजवीकडून 3 वेळा काटकोनात वळला. उजवीकडून म्हटल्यानंतर 1 2 आणि 3 वळला, तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती, तर त्याचं तोंड आता उत्तरेला होणार आहे. ठीक आहे, उजव्या हाताला वळाला तो 3 वेळा काटकोनात आणि त्याची दिशा जी आहे पाण्याची ती आता उत्तर होणार आहे आणि त्याचा डावा हात इकडे असणार आहे पश्चिमेला आणि उजवा हात कुठे असणार आहे, पूर्वेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. एका दोरीचे 8 समान तुकडे करायचे असतील तर दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. पहा, एका दोरीचे 8 समान जर तुकडे करायचे असतील, ठीक आहे, 8 समान तुकडे, तर पहा 1 2 3 8 समान तुकडे करायचे आहेत आपल्याला. 3 तुकडे झाले, 4 5 6 7 आणि 8. तर दोरी आपल्याला 7 ठिकाणी कापावी लागेल. किती ठिकाणी कापावी लागेल, 7. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. फक्त 1 वजा करायचं होतं, उत्तर निघून जाते. ठीक आहे, हे मी तुम्हाला समजवतोय सोप्या पद्धतीने. ठीक आहे, अशी जर प्रश्न सोडवायला गेलो आपण तर तोंडी उत्तर निघतात याची, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे, तन्मयला 5 मावशा आहेत.
त्याची एक मावशी मुंबईत राहते. पहा, तन्मयला किती मावशी आहेत? 5. त्याची एक मावशी मुंबईत राहते, तर त्याच्या मावशीला बहिणी किती? आता एक मावशी जी आहे ना ती मुंबईमध्ये राहते, तर त्या मावशीला किती असणार आहेत बहिणी? तर पहा, तिला बहिणी 5च असणार आहेत, कारण त्या 6 मिळून आहेत. लक्षात ठेवा, त्यामध्ये तन्मयची आई आहे. ठीक आहे, आणि ही जी मावशी आहे ती काय करणार आहे? तर पहा, तन्मयला किती मावशी आहेत? 5. ठीक आहे, आणि तन्मयची एक आई, हे अशा मिळून किती बहिणी आहेत? त्या 6 आहेत. मग आपण जर बघितलं, मुंबईत जी बहीण राहते तिच्यासाठी किती असणार आहेत मग बहिणी? तन्मयची आई मिळून 5 असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पहा, संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. 13, 17, 25, 32, 37 प्रश्नचिन्ह. आता 13 आहे. ठीक आहे, किती आहे? 13. तर 13 मधील अंकांची बेरीज किती रे? 1 अधिक 3 बरोबर 4, आणि 4 मध्ये हे पुन्हा 13 मिळवले. लक्षात ठेवा, बरोबर किती येणार आहे मग? 17. त्याच पद्धतीने 7 आणि 8, आणि 8 जर 17 मध्ये मिळवलं तर 25 येईल. 5 आणि 2 7, 7 25 मध्ये मिळवलं तर 32 येईल. 3 आणि 2 5, 5 हे 32 मध्ये मिळवलं तर 37 येईल. आणि 7 आणि 3 10, 10 हे 37 मध्ये मिळवा, 10 हे 37 मिळवा, 37 मध्ये मिळवा, तर त्याचं उत्तर काय येणार आहे? लक्षात ठेवा, 47. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. ठीक आहे, तर संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी 47 ही संख्या येईल. प्रश्न क्रमांक 36, 24, 35, 48 प्रश्नचिन्ह 80, 19. तर पहा, यांच्यामध्ये जर फरक बघितला तर हा 9च आहे. त्याच्यानंतर यांच्यामध्ये जर फरक बघितला तर 9 नंतर 11 विषम संख्या सोडून द्या, 13चा फरक आहे. किती आहे? 13चा फरक आहे, 13चा. त्यानंतर इथे कितीचा आहे पहा अगोदर? तर 19चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 19चा. आता 13 नंतरची विषम संख्या 15 आहे, 15 सोडून द्यायची आणि 17 घ्यायची. ठीक आहे, त्यामुळे 48 अधिक 17. तर पहा किती? 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 65. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. ठीक आहे, आणि 17 नंतर मग या ठिकाणी इथं 19चा फरक ठेवलेला आहे. पहा, इथे 9चा फरक आहे, इथं 13चा फरक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कितीचा फरक आहे? 17चा, आणि त्याच्यानंतर 19चा फरक ठेवलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पहा, प्रश्न क्रमांक 37. बीचा अनुक्रमांक किती आहे? 2 आहे. ईचा 5, आयचा 9 आणि एनचा 14. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर क्रमाने येणारं अक्षर कोणतं येणार? मग क्रमाने येणारे अक्षर, तर याच्यासाठी आपण अक्षरमाला पाहूयात. पहा, BEI. बी मध्ये 2 अक्षरं सोडली, ई आलं. ई नंतर 3 अक्षरं सोडली, आय आलं. आय नंतर 4 अक्षरं सोडा. आता आय नंतर 4 अक्षरं सोडली, एन आलं. एन नंतर 5 अक्षरं सोडायची, 1 2 3 4 5. काय येणार? टी येणार, टी. पहा, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका सोडवायची होती. पहा, त्यानंतर गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी जर बघितलं आपण 38वा प्रश्न आहे. 13, 5, 29, 33. तर 29, 5 आणि 13 या मूळ संख्या आहेत. 33 ही मूळ संख्या नाही, 11ने भाग जात आहे. त्यानंतर 39वा प्रश्न. जठर, कान, डोळे, त्वचा. तर याचं उत्तर येईल जठर. त्यानंतर पहा 40वा प्रश्न. PADD BHEI. आता इथे काय केलेलं आहे? तर पहा या ठिकाणी पीचा अनुक्रमांक जर बघितला, पीचा अनुक्रमांक, तर पीचा अनुक्रमांक आहे 16 आणि एचा अनुक्रमांक 1 आणि यांचा गुणाकार केला तर तो किती येतो? 16. त्याच पद्धतीने डीचा अनुक्रमांक 4 आणि या डीचा अनुक्रमांक 4, 4 चौक 16 येईल गुणाकार. त्यानंतर बीचा अनुक्रमांक 2, एचा अनुक्रमांक 8, 8 2 16. पहा, अंकांचा गुणाकार हा काय येतोय? 16 येत आहे. ठीक आहे, अक्षराची जी अनुक्रमे आहेत त्यांचा गुणाकार किती येतोय? 16 येत आहे. ईचा अनुक्रमांक 5 आणि 9चा आयचा अनुक्रमांक 9 आणि यांचा गुणाकार केला तर 9 5 45. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता इथे जर बघितलं आपण तर गटात न बसणारी आकृती पहा, याच्यासारखीच ही आकृती आहे. ठीक आहे, 3 त्रिकोण सापडतील. इथे 3 त्रिकोण, इथे 3 त्रिकोण, परंतु इथे जर बघितलं तर या ठिकाणी 1 2 3 त्रिकोण आणि त्यामध्ये चौकोन सुद्धा आहे. ठीक आहे, त्यामुळे हीच गटातून वेगळी आकृती म्हणून बाहेर पडेल. त्यानंतर पहा
शनिवारी सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची 5व्या दिवशी सांगता असेल तर तो वार कोणता? तर पहा, शनिवारी सुरुवात झालेली आहे, त्यानंतर काय सांगितले, सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची 5व्या दिवशी सांगता, म्हणजे हा एक दिवस शनिवारचा, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. कारण जर शनिवारी सुरू झाली असेल आणि 5व्या दिवशी सांगता असेल तर हा सुद्धा वार पकडावा लागेल. त्यानंतर पहा, 18 मार्चला तिसरा रविवार असेल तर त्याच महिन्याचा पहिला रविवार असेल. पहा, 18 मार्चला तिसरा रविवार असेल तर त्याच महिन्याचा पहिला रविवार असेल तर रविवार असणारी तारीख कोणती? आता पहा, 18 वजा जर तुम्ही 7 केलं विद्यार्थ्यांनो तर काय 11 तारखेला तुमचा रविवारच असणार आहे. त्यानंतर पहा, तुम्ही जर पुन्हा 11मधून 7 वजा केले तर 4 तारखेला सुद्धा काय असणार आहे, 4 मार्चला सुद्धा काय असणार आहे, तर रविवारच असणार आहे. काय असणार आहे, रविवार असणार आहे. त्यामुळे पहिला जो आहे रविवार तो 4 तारखेला येईल, दुसरा रविवार हा 7 तारखेला येईल आणि तिसरा रविवार हा काय असेल तर 18 तारखेला येईल. त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 44, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? तर पहा, या ठिकाणी 7 आणि 5, 7 5 35 आणि 35ची दुप्पट केलेली आहे 70. त्यानंतर 4 गुणिले 8, 8 चौक 32, 32ची दुप्पट 64 दिलेले आहे. 9 त्रिक 27 आणि 27ची दुप्पट 54. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 45, विघ्नेशचे 3 वर्षापूर्वीचे वय 11 वर्ष होते. म्हणजे आज किती असणार आहे, 11मध्ये हे 3 मिळवा, आज असणार आहे 14 वर्ष. आणि आता या ठिकाणी 5 वर्षानंतर म्हटलेलं आहे, त्यामुळे 14 अधिक 5 करा, किती? 19 वर्ष. पर्याय क्रमांक 3. आता पहा, इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 15व्या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? तर उजवीकडून 15व्या अक्षरापासून म्हटलेलं आहे, 15व्या अक्षरापासून. तर आपण अक्षरमाला पाहूया. पहा, ठीक आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं की हे पाठ ठेवा, ई ज्योती जर लक्षात ठेवलं असतं तर तुम्हाला पटकन समजलं असतं की ओ हे 15वं अक्षर आहे, ओ हे 15वं अक्षर आहे. ठीक आहे, तर उजवीकडून म्हटलेलं आहे 15वं अक्षर. ठीक आहे, तर त्यासाठी मग आपण काय करूयात, अक्षरमालाच पाहूयात. पहा, उजवीकडून 15वं म्हटलेलं आहे. आता उजवीकडून 15वं म्हटलं तर हे 5, ठीक आहे, आणि हे 5, म्हणजे उजवीकडून 15वं काय येणार आहे, के येणार आहे. आणि उजवीकडून 15व्या अक्षरापासून काय म्हटलेलं आहे, डावीकडील 5वे अक्षर, डावीकडील 5वं अक्षर विचारले पुन्हा. त्यामुळे 1 2 3 4 5 काय येणार आहे, एफ येणार आहे. काय येणार आहे, एफ. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. या पद्धतीने केलं असतं, परंतु या ठिकाणी मी ट्रिक तुम्हाला सांगितलेली 5 10 15 20 25, परंतु आपल्याला इकडून सांगितले ना उजवीकडून, त्यामुळे इथे 10 येईल. ठीक आहे, किती येईल, 10. आणि या पद्धतीने जर बघितलं आपण, पहा, हे 15वं अक्षर येतं, इकडून 10 आणि उजवीकडून हे 11वं अक्षर असेल. त्याच्यामुळे आपण अक्षरमाला पाहिली आणि उत्तर काढलेलं आहे. त्यानंतर पहा, 28 एप्रिलला शुक्रवार तर 5 जूनचा वार कोणता? आता 28 एप्रिलला काय सांगितले, शुक्रवार होता, म्हणजे एप्रिलमधले किती दिवस? आता 28 एप्रिलला तर शुक्रवार होता, मग 28मध्ये उरलेले 2 दिवस. ठीक आहे, एप्रिल, मेमधले 31 दिवस आणि जूनमधले 5 दिवस. 31 आणि 2 33, 33 आणि 5 38, 38 भागिले किती करा, 7 करा. पहा, 7 5 35, बाकी किती राहील, तर बाकी 3 राहील. आणि 3 वार पुढे जायचं आपल्याला, शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता पहा, प्रश्न क्रमांक 48 काय दिलेलं आहे, तर वर्तुळ दिलेलं आहे आणि ते काय दिलेलं आहे तुम्हाला, किती केलेलं आहे वर्तुळाचा, हा जर बघितला तर हा पावभाग ठेवलेला आहे, इथे सुद्धा ठेवलेला आहे. या पद्धतीनेच इथे सुद्धा आकृती जुळत आहे. पर्याय क्रमांक 1च हे उत्तर येणार आहे. ठीक आहे, इथे 2 भाग ठेवलेले आहेत, इथे 1च भाग ठेवलेला आहे, परंतु हा वर्तुळ इथे आहे. आपल्याला तंतोतंत जुळणारी आकृती पाहिजे. त्यानंतर प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, म्हणजे उलटी करायची फक्त, आणि जर केली तुम्ही उलटी आकृती तर या प्रश्नाचं उत्तर काय ते पहा.
ही जर आकृती आपण उलटी ठेवली या पद्धतीने तर पर्याय क्रमांक आता पहा या ठिकाणी इथे चौकोन आहे, ठीक आहे. इथे पहा त्यामध्ये एक रेष येते, त्यामुळे ही आकृती येणार नाही, ही पण येणार नाही. त्यानंतर ही जरा वेगळीच येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल, ठीक आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 50 काय विचारले, आरशातील प्रतिमा. फक्त एक पहा, हे जे आहे इथे एक जो आहे तो उलटा केल्यानंतर कसा दिसेल, असा दिसेल आणि येस या पद्धतीने दिसेल, ठीक आहे. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, ह्या आकृती उजवीकडे पाडायची आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण बुद्धिमत्ताची 21 पासून ते 50 पर्यंत प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत, ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.